नमस्कार. महाराष्ट्रामध्ये 2019 पूर्वी युतीचं सरकार होतं आणि ते सरकार जाऊन पुन्हा युतीचं सरकार यावं यासाठी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली. अर्थात भाजप सेना युती झालेली होती आणि या निवडणुकीत काँग्रेससहित राष्ट्रवादीचा सफाया होणार असं चित्र निर्माण झालेलं होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये साताऱ्यामध्ये शरद पवारांची एक सभा होती आणि या साताऱ्यातल्या सभेत प्रचंड मोठा पाऊस आला. या पावसात पवार भिजत राहिले, भाषण करत राहिले, लोक ऐकत राहिली आणि माध्यमातून या सभेचं प्रचंड कौतुक झालं. वृत्तवाहिन्यांनी हे व्हिज्युअल पुन्हा पुन्हा दाखवलं. वयाच्या 80व्या वर्षी शरद पवार पावसात भिजत होते. हे दृश्य संपूर्ण महाराष्ट्र बघत होता. सह्याद्री पावसात नाला असं त्याचं वर्णन झालं आणि बुडत जाणाऱ्या राष्ट्रवादीला एक जीवदान मिळालं. राष्ट्रवादीच्या काही अधिकच्या जागा या पावसातल्या सभेमुळे आल्या आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच बदललं. जी भाजप सेना युती सत्तेवर आली असती, 165च्या वर जागा या युतीला मिळालेल्या होत्या, त्या युतीतली भाजप बाजूला पडली आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. एक नवं समीकरण राज्याला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्यांनी म्हणजे शरद पवारांनी पावसात खूप मोठं कमावलं. त्यांची पावसातली सभा प्रचंड गाजली आणि या सभेनंतर सत्ता आली. सत्तेनंतर आता मराठवाड्यात गारपीट होतीये, तशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांवरती आरोपांची गारपीट झाली. पावसात कमावलं आणि गारपिटीत गमावलं, अशी सगळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती होते आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच गारपिटीत गमवल्याविषयी बोलणार आहोत. आरोपांची गारपीट आणि किती आरोप झाली याची गणती करायची ठरली तर गणती देखील कमी पडेल, इतकी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची वाईट झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससमोर पहिल्यांदाच पेच निर्माण होतो आहे की आपल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा. याआधी मंत्र्यांवर झालेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं सहजपणे परतवून लावले, आपल्या मंत्र्यांना वाचवलं. पण या आरोपात मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली आहे. अगदी शरद पवारांची सुद्धा गोची झालेली आहे. यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 81 वर्षाच्या शरद पवारांनी 92 वर्षांच्या रिबेरोंना या प्रकारातला तपास करायला लावावं असं विधान दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत करून टाकलं. रिबेरो या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं नाव घेताना पवारांच्या हेही लक्षात आलं नाही की आता रिबेरोंचं वय 92 वर्ष आहे. ती आठवण स्वतः रिबेरोंना करून द्यावी लागली आणि सांगावं लागलं की माझं वय आता 92 वर्ष आहे, मी हा तपास सहन करू शकत नाही, मी या सगळ्या राजकीय गोष्टीही सहन करू शकत नाही. शरद पवार पक्षाचे नेते आहेत, त्यांनीच स्वतः तपास करावा. रिबेरोंचं हे विधान आश्चर्यकारक अजिबात नाही आहे. आश्चर्यकारक आहे ते शरद पवारांचं रिबेरोला तपास देण्यात यावा असं केलं गेलेलं विधान. खरं तर एवढ्या सगळ्या प्रमाणातल्या तपासी यंत्रणा उपलब्ध असताना रिबेरोंचंच नाव पवारांनी का घेतलं हा प्रश्न पडतो. रिबेरोंचं वय 92 झालेलं आहे. ते तपास किंवा अन्य काही विषय करण्याच्या पलीकडे गेले आहेत याची जाणीव देखील पवारांना झाली नाही की काय, असा प्रश्न उपस्थित होतोच. म्हणूनच म्हणतोय, पावसात कमावलं आणि गारपिटीत गमावलं. महाराष्ट्रात मराठवाड्यात ज्याप्रमाणे आत्ता अवकाळी पावसासह गारपीट होते आहे आणि त्यात शेतकऱ्यांचं, आंब्याचं, बाकी पिकांचं, उभ्या पिकांचं मोठं नुकसान होतं आहे, तसं या आरोपांच्या गारपिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील भावनांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं आहे. सारासार विवेक, सारासार विचार करण्याची बुद्धी हरवली आहे की काय असा प्रश्न पडावा इथपर्यंत स्खलन बोलण्यातून जाणवू लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती जेवढे काही आरोप झालेले आहेत तेवढे सगळे गृह विभागाशी संबंधित आहेत, हे विसरून चालणार नाही. आपण याआधीही महाराष्ट्राचा गृह विभाग गले की हड्डी बनलेला आहे हे आधीच स्पष्ट केलेलं होतं. गृह विभागाच्या कामकाजावरती अनेकांची नाखुशी आहे. अनेक जण याला चुकीचं गृहीत धरतात. अगदी काँग्रेससुद्धा या विरोधात बोलू लागली आहे. अशा स्थितीमध्ये
गृह विभागावर होणाऱ्या आरोपांची गारपीट राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीची ठरते आहे आणि तरीही अधूनमधून जयंत पाटील राजीनामा देण्याची गरज नाही आहे असं विधान करून पुन्हा एकदा या गारपिटीनं त्रस्त होण्यासाठीच पक्षाला सोडतायत की काय असं वाटतंय. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तब्बल 11 महत्त्वाच्या घटना आहेत ज्यातून गृह विभागाची स्थिती आपल्या लक्षात आलेली आहे. अगदी सुरुवात झाली ती जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून. ते गृहनिर्माण आहेत हे लक्षात घ्या, पण यात गृह विभागाचा संबंध येतो. जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलवून अनंत करमुसे नावाच्या एका कार्यकर्त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली होती. त्याची पाठ काळी निळी होईपर्यंत मारण्यात आलं होतं आणि त्यावर गृह विभागानं कोणतीच कारवाई केली नाही. उलट अनंत करमुसेंनी आव्हाडांच्या विरोधात विधानं केली होती, याचा जाहीरपणे चर्चा केली गेली. करमुसेंनी फेसबुक पोस्ट काय केली यावर करमुसेंच्यावरती संवैधानिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या कारवाई करता आली असती, पण कायदेशीर कारवाई न करता आव्हाडांच्या बंगल्यावर घेऊन त्यांना मारहाण करण्यापासून या प्रकरणाची सुरुवात होते. ते पुढे 11 गंभीर आरोप गृह विभागावरती लागतात. आरोप दुसरा आहे पालघरच्या घटनेचा. पालघरच्या घटनेमध्ये 2 साधूंना गर्दीनं अक्षरशः ठेचून मारलं होतं, पण या गर्दीत भाजपवाले कसे होते हे सांगण्यात गृह विभाग धन्यता मानत होता. आणि अगदीच वाईट गोष्ट म्हणजे गृहमंत्र्यांच्या अगदी जवळच्या माणसांना जेव्हा यासंबंधी कारवाई व्हावी याबाबत काही सांगितलं गेलं तेव्हा ते प्रकरण फारसं गंभीर नव्हतं असं म्हणण्या इतका निर्लज्जपणा काही लोकांनी दाखवला होता. गृह विभागाला पालघरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात आलंच नाही आणि तिथे 2 साधूंना आपला जीव गमवावा लागला. हा एक मोठा दुसरा आरोप गृह विभागावरती पडलेला आहे. तिसरा गृह विभागावरचा आरोप आहे तो म्हणजे लॉकडाऊनच्या काळातला वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर असं जाण्याची परवानगी मिळणे. राज्याच्या गृहसचिवानंच असं पत्र द्यावं, त्यांना आपला फॅमिली फ्रेंड म्हणावं. बरं, फॅमिली फ्रेंड म्हणण्याविषयी पण आक्षेप नाही आहे, पण हा फॅमिली फ्रेंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातला आरोपी आहे, ज्याला पुढे ईडीनं अटक केलेली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचा आरोपी आहे. लॉकडाऊन संपल्याबरोबर वाधवान बंधूंना अटक झालेली आहे. भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या मंडळींना राज्याचा गृहसचिव सरळ सरळ ते माझे फॅमिली फ्रेंड म्हणतो आणि त्याच व्यक्तीला पुढे पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराचा पोलीस आयुक्त म्हणून नेमलं जातं. गृह विभागाच्या गारपिटीचा हा अजून एक नमुना. पुढे तिसरं प्रकरण घडलं. काही पत्रकारांना बातम्या दाखवल्या किंवा बातम्या छापल्या म्हणून अटक करण्यात आली. एका पत्रकाराच्या बाबतीत तर कोर्टातून केस वापस घेण्याशिवाय गृह विभागाला पर्याय उरला नाही. केस वापस घेण्याचा, बिसमरी रिपोर्ट सादर करण्याचा नामुष्की कारभार गृह विभागाला करावा लागलेला आहे. यातही गृह विभागाने आपलं तोंड फोडून घेतलेलं आहे. पुढची 5वी घटना आहे ती म्हणजे महबूब शेख, जो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याच्यावरती औरंगाबाद शहरामध्ये बलात्काराचा आरोप झाला होता. फक्त गुन्हा दाखल झाला. महबूब शेखच्या बाबतीत कोणतीही कारवाई झाली नाही. ती महिला पत्रकारांना भेटू नये याची व्यवस्था केली गेली. तिचे व्हिडिओ खोटे आहेत असं चर्चा केली गेली. आजही महबूब शेख मुक्तपणाने फिरतो आहे. त्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली का हाच खरा प्रश्न आहे. पुढचं प्रकरण रेणू शर्माचं, जे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. आदल्या दिवशी पवारांनी ते गंभीर असल्याचं म्हटलं, संध्याकाळीच ते पवारांनी गंभीर नसल्याचं म्हटलं. त्यामध्ये सहभागी असलेल्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. हे देखील वेगळं वैशिष्ट्य आहे. 7वं प्रकरण आहे संजय राठोड यांच्या प्रकरणातलं. संजय राठोड यांच्यामुळं एका मुलीला आत्महत्या करावी लागली. त्यांचे कॉल रेकॉर्ड घोषित झाले, पण हे सगळं प्रकरण पुणे पोलिसांनी दाबण्याचंच कृत्य केलं. गुन्हा दाखल होणार नाही, नाव येणार नाही याची काळजी घेतली, पण काही लोकांनी हे प्रकरण रेटून धरलं, लावून धरलं आणि संजय राठोडांना आपला राजीनामा द्यावा लागला. यातली गृह विभागाची कृती, पुणे पोलिसांची कृती ही संशयास्पद होती आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. लातूरच्या घटनेत तर चक्क पीडितेला नोटीस देण्याचं काम गृह विभागानं केलेलं आहे. ज्या पीडितेवर अन्याय करणारा अधिकारी आहे खमितकर, त्याचंच आडनाव पीडितेला लावून तिला नोटीस देण्याचा अगोचरपणा लातूरचे पोलीस करू शकतात.
पीडितेला न्याय मिळणार की नाही, महबूब शेख, रेणू शर्मा, लातूरची पीडिता म्हणजे खमितकरच्या विषयामधली आणि संजय राठोड या सगळ्या प्रकरणामध्ये महिला अत्याचाराच्या प्रकरणावर गृह विभाग अक्षरशः फेल ठरलेला आहे. ह्या गारपिटीमध्ये देखील गृह विभाग अडकलेला आहे. पुढे वाझे प्रकरण आलं. वाझे प्रकरण खरं तर अँटिलिया प्रकरण आहे. अँटिलियाच्या समोर स्फोटकं ठेवण्यात आली. स्फोटकं म्हणण्यापेक्षा जिलेटिनच्या कांड्या आपण म्हणूया. जिलेटिनच्या कांड्या का ठेवला हा एक प्रश्न अजूनही अनिर्णित अवस्थेमध्ये आहे. काय हेतू होता, त्यात कोण सहभागी होतं, त्यात वाझे होता, हे प्रकरण मिटवण्यासाठी वाझेंनी मनसुख हिरेनचा खून केला. राज्याची ATS देखील वाझेचं नाव घेते आहे, पण एकटा वाझेच यात अडकलेला आहे का, की वाझेचा हत्यार म्हणून वापर झाला. पुढे तुम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची बदली देखील करता. मुंबईचे पोलीस आयुक्त तुमच्यावर नको तो आरोप करतात, 100 कोटीचा आरोप करतात. ही अशी पटापटा मोठ्या मोठ्या गारा गृहमंत्र्यांच्या अंगावर पडत होत्या आणि या गारपिटीनंच गृहमंत्री घायाळ होत होते. तरीही राष्ट्रवादी या गृहमंत्र्यांना थांबवून ठेवते आहे, अडकवून ठेवते आहे. यात काहीतरी गौड बंगाल आहे. शरद पवारांनी पावसात कमवलं ते राष्ट्रवादी या गारपिटीत गमवते आहे. परमवीर सिंगांपर्यंत थांबत नाही. पुढे आणखी एक गंभीर विषय आहे. रश्मी शुक्ला यांनी जो नियुक्त्या बदल्यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्र्यांच्याकडे दिला होता, तो अहवाल अजूनही दाबून का ठेवला आहे? का रश्मी शुक्ला यांना केंद्रात परत जावं लागलं? का जयस्वालांना परत जावं लागलं? का शर्मा यांना केंद्रात परत जावं लागलं? 3 अधिकारी प्रतिनियुक्तीवर केंद्रात का जातात याचाही विचार करण्याची गरज आहे. खरं तर या 10-11 आरोपांची आणि यातल्या प्रत्येक वेगवेगळ्या आरोपांची गारपीट राष्ट्रवादी काँग्रेसवर होते आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीनं पावसात भिजून जे काही पक्षाची इज्जत जात होती ती वाचवली, ती विदर्भातला डोंगर मात्र घालवू लागलाय हे स्पष्टपणे कळतंय. तरीही राष्ट्रवादी आपल्या मंत्र्याला वाचवण्याच्या नादामध्ये या सरकारचाच बळी देते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. खरं तर पवारांनी भिजून जे कमवलं होतं, पावसात भिजून जे कमवलं होतं ते टिकवण्याची, तो ओलावा संपू न देण्याची गरज होती. पण इथे महाराष्ट्रातील जनतेसोबत असलेला ओलावाच राष्ट्रवादी काँग्रेस संपवू पाहत आहे. त्याचमुळं कदाचित भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होण्याची शक्यता आहे.